नमस्कार मंडळी, तुमचं खूप सारं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत काही मिनी व्लॉग वगैरे शेअर करणार नाहीये. तर माझी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. खूप साध्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीची रेसिपी आहे. ही म्हणजे सोल्याची भाजी. आमच्या विदर्भामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून ही भाजी खाल्ली जाते. ही म्हणजे तुरीचे दाणे, तुरीचे ओले दाणे त्याची भाजी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी मी ना तुरीचे दाणे सोलून घेतले. नंतर तव्यावर टाकून थोडंसं तेल टाकलं त्याच्यावर आणि मस्त फ्राय करून घेतले. नंतर कांदा, मिरची, अद्रक आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर ही पूर्ण वाटण जे आहे ते भाजून घेतलं. याच्यामध्ये मी शेंगदाणे अजिबात वापरत नाहीये. खरं तर ही भाजी बनवायच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने भाजी बनवत असते, तर ही माझी पद्धत आहे. वाटण भाजून झाल्यानंतर दाणे जे भाजलेले होते त्याचे दोन भाग केले. कारण एका भागाचे जे आहे ते खूप जास्त बारीक कूट करायचं आहे आणि एक जो भाग आहे त्याचे मी सोले बनवणार आहे, जे की थोडेसे फक्त मिक्सरमध्ये फिरवायचे असतात. नंतर आपलं वाटण आणि दाणे जे आहे ते बारीक करून झालेले आहेत. नंतर कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरा, मोहरी आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं मिरची कांद्याचं ते त्याच्यामध्ये घालून घेतलं. नंतर कसुरी मेथी घातली, थोडीशी हळद घातली आणि काळा मसाला घातला, धनिया पावडर घातली, हिंग टाकला थोडासा आणि हे जे पूर्ण वाटण आहे ते पूर्ण मिक्स करून घेतलं. तुमच्याकडे जे बेसिक मसाले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि खरंच भाजीमध्ये थंड पाणी अजिबात टाकू नका. कुठलीच भाजी बनवताना टाकायचं नाही, कारण की आपली भाजीची जी टेस्ट असते ती निघून जाते. म्हणून एका साईडला गरम पाणी ठेवलं आणि जे बारीक वाटण केलेलं होतं दाण्याचं ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, जेणेकरून आपल्याला कढईमध्ये छान हलवता येईल. आणि ते त्याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकून दिलं. नंतर सोले जे बनवले होते ते टाकले आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम रेडी आहे. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं आणि कुकडी काढून घेतली. आपली भाजी खाण्यासाठी एकदम रेडी आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.